राम राम शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळत असतात आणि त्याचा 20वा हप्ता हा जून महिन्यामध्ये मिळणार आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये एक अडचण आहे, कारण जे पात्र शेतकरी आहेत यामध्ये तर सुरुवातीला इतके पात्र शेतकरी होते, त्यामध्ये बऱ्याचशा अटी घातण्यात आल्या आणि त्या अटीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना वगळण्यात आलं। आता त्यामध्ये एक पुन्हा अडचण नवीन निर्माण झाली आणि ती प्रत्येक शेतकऱ्याला करावीच लागणार आहे। कारण पुढचा जर 20वा हप्ता आपल्याला मिळवायचा असेल, आपल्या खात्यावर यावायचा असेल आणि महत्त्वाचं पुन्हा जर पीएम किसान योजनेचा हप्ता आला तरच नमो शेतकरी सन्मान योजनेचा येतो। म्हणजे आपला पीएम किसान योजनेचा मुकला की नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा येणार नाही आणि त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक फक्त विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, आपल्याला वार्षिक हे 12,000 रुपये मिळत असतात, म्हणजे पीएम किसान योजनेचे 6,000 आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6,000। हे 12,000 रुपये जर आपल्याला रेग्युलर मिळवायचे असतील तर त्यामध्ये सरकार काही जे नवीन नियम व अटी घालत असतं त्यामध्ये पारदर्शकता आणण्याचं काम करत असतं आणि त्या गोष्टी आपल्याला पालन कराव्याच लागतात। आता शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला 20वा हप्ता मिळवायचा असेल तर शासनानं म्हणजेच केंद्र सरकारनं प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर डिजिटल आयडी काढणं कंपल्सरी केलंय। कारण फार्मर डिजिटल आयडी काढल्याशिवाय आपल्याला हा जो काही जून महिन्याचा 20वा हप्ता येणार आहे तो हप्ता मिळणार नाही। आणि हे काढणं का गरजेचं आहे, नेमकं फार्मर आयडी काय आहे या संबंधीचे या अगोदर आपण व्हिडिओ केलेत, पण तरी पुन्हा एकदा सांगतो की शेतकरी मित्रांनो, हा फार्मर डिजिटल आयडी म्हणजे आपल्याला आता यापुढे जर पीक विम्याची नुकसान भरपाई जरी पाहिजे असेल तर हा लागणारच आहे। आता पीएम किसान योजनेला लागणार आहे, नमो शेतकरी योजनेला बी लागणारच आहे आणि मग या माध्यमातून आपण महाडीबीटीच्या ज्या काही योजना घेतो तर या योजनाचा जरी लाभ मिळवायचा असेल तरी आपल्याला फार्मर डिजिटल आयडी काढावाच लागणार। आता त्याही पुढे जाऊन सांगतो की आपल्याला जर पीक कर्ज घ्यायचं असेल तरी पण आपल्याला फार्मर डिजिटल आयडी लागणारच आहे। त्यामुळे आणखी बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी आपला फार्मर डिजिटल आयडी काढलेला नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं हा आयडी काढून घ्यायचा आणि त्यामध्ये आपली जमीन कुठेही असो कितीही असो ती सर्व जमीन त्यामध्ये ऍड करायची। म्हणजे आपल्याला भविष्यात कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल, जसं माणसाचा आधार कार्ड आहे तसा तो आपला शेतीचा शेतकऱ्याचा फार्मर डिजिटल आयडी आहे आणि तो लवकरात लवकर काढावा, म्हणजे आपल्याला जून महिन्यात पीएम किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता येणार आहे तो प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात येईल आणि तो काढल्याशिवाय मिळणार नाही, अशी ही महत्वाची माहिती होती। आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया असंच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।